नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. पोर्तुगीज चर्चजवळच्या त्या गल्लीतल्या पास्कूच्या हातभट्टीचा अड्डा नेहमीसारखा गजबजलेलाच होता. तिन्ही सांजा होत आल्या की चांगल्या पोशाखातले ऑफिसातून परस्पर आलेल्या लोकांमुळे पास्कूच्या अड्ड्यात उभे राहायला जागा उरत नसे. त्याच गर्दीत भाल एका अरुंद बाकड्यावर बसला होता आणि एकामागून एक ग्लास रिचवीत होता. समोरच्या उकडलेल्या चण्याच्या प्लेटला त्याने हातही लावलेला नव्हता. त्याचं नेहमीचं लिमिट संपलं तशी पास्कू म्हणाला, चलो उठो, बहुत हो गया आज. नाही यार, और देव, बेंचोत गिरीश सुर्वेचा आज मुर्दा पाडायचा आहे. चल बेवकूफ, मुर्दा पाडायची भाषा करतो. आपणला नाही बॅलन्स सावरायला येत. त्याच्या कॉलरला धरून त्याला उठवीत पास्कू म्हणाला आणि भाल झोकांड्या खात तिथून उठला. पास्कूच्या अड्ड्यावर नाट्य तरंगचे बॅक स्टेज वर्कर्स नेहमी प्यायला येत. त्यातल्या मोरेने हे सारं पाहिले आणि तो भालच्या आधीच जागा सोडून उठला आणि ठाकूर हॉलच्या दिशेने चालू लागला. कधी एकदा गिरीश साहेबांच्या कानावर भालचे बडबडणे घालतो असं त्याला झाले होते. माणिक वैद्यांनी पुन्हा एकवार तो प्रवेश जुईली गिरीशकडून बसवून घेतला आणि तालीम संपली. नाटकाचा प्रयोग 10-12 दिवसांवर आला होता. 4 दिवसांनी लोकसत्तेमध्ये जाहिरात द्यायची होती. जुईलीचा मोठा ब्लॉक टाकून तिला इंट्रोड्यूस करायची गिरीशची कल्पना होती. नंदन आर्ट स्टुडिओ मार्फत जुईलीचे फोटोही त्याने काढून घेतले. त्या छायाचित्रांच्या प्रती आताच राजू घेऊन आला आणि त्याने गिरीश समोर धरल्या. आपल्या निरनिराळ्या पोजेसमधली ती मोठमोठी छायाचित्र पाहून जुईली हरकून गेली. प्रत्येक छायाचित्र किती पाहुणी किती नको असं तिला होऊन गेलं. नंदन चिटणीसही पाठोपाठ तिथे आला. तो म्हणाला, सुर्वे साहेब, तुमची नवी हिरोईन वेड लावणार आहे प्रेक्षकांना. नंदनचे खुल्लमखुल्ला बोलणे बाकी सगळ्यांच्या परिचयाचे होते. त्याची ओळख नव्हती ती एका जुईलीलाच, पण त्याचं नाव गुलाबच्या तोंडून तिने आधीच ऐकलं होतं. नंदनच्या स्टुडिओमध्ये झगझगीत दिव्यांच्या प्रकाशात पोज घेऊन उभी राहताना तिला आठवत होती गुलाबची छायाचित्र. नंदनने तीही घेतली होती. आपली छायाचित्र घेतानाही नंदन त्याच नजरेतून पाहत असेल का, तिला वाटलं होतं. तोच नंदन चिटणीस आता तिच्याकडे रोखून बघत म्हणत होता, जुईलीबाई, तुम्ही या सुर्वे साहेबांच्या नजरेला आधी पडला म्हणून, नाही तर मीच तुम्हाला अडकवून टाकलं असतं माझ्या स्टुडिओसाठी. कशाला? मॉडेल म्हणून तिचा उपयोग करणार असशील. सुर्वे साहेब, ही फिगर जर मॉडेलसाठी मिळाली असती ना तर दुनिया पागल केली असती मी. जुईली रोमांचित होऊन सारं ऐकत होती. तिचे डोळे स्वतःच्या त्या आकर्षक छायाचित्रांवरून पुन्हा पुन्हा घोटाळत होते. कान स्तुतीच्या शब्दांनी तृप्त होत होते. तिला वाटत होतं, ही सुखाची घटका कधी संपूच नाही. चल जुईली, निघूया, उशीर झाला. गिरीश सुर्वेने आटोपतं घेतलं. ठीक आहे नंदन, चित्र चांगली आहेत, अप्रूव्ह. उद्या चेक पाठवतो, ओके. बाहेर गिरीशची फियाट उभी होती. तो म्हणाला, चल तुला सोडतो. तोच राजू कुठूनचा तिथे उमटला. साहेब, मम्मीची औषधं मिळालीत ना? नाही, सगळीकडे बघून आलो, कुठं मिळत नाहीत. राजूचा आवाज रडकुंडीला आलेल्या मुलासारखा होता. मग मी काय करू? मी पैसे दिलेत ना, मग तू औषध बघ कुठून मिळतात ते. मी काय करू त्यात? साहेब, मम्मीनं तुम्हाला भेटायला बोलावलंय. तिचा आवाज बंद झालाय. फक्त खुणेनं सांगते ती. तुम्ही 4 दिवसात गेला नाही तिला भेटायला. चुप, मोठा आला मला सांगणारा. तूच पाहतोयस ना माझी धावपळ. प्रयोगाच्या तारखा बघू, तालीम सांभाळू का हिला बघायला हॉस्पिटलच जाऊ? वेळ कुठे आहे मला? तू सांग तिला. मी सवड मिळाली की येईन म्हणावं. पैसे लागले तर सांग, घेऊन जा. गिरीशनं गाडी सुरू केली. त्याच्या शेजारच्या सीटवर जुईली बसली होती. शिवाजी पार्कने दिवे लखलखू लागले होते. पार्कला वळणं घेत गाडी पुढे सरकत होती. गिरीश साहेब, मला घरी सोडता ना? आज माझ्याबरोबर माझ्या घरी चल. खूप थकलोय मी. एक कपभर चहा करून दे तुझ्या हातानं. जुईली काचेतून समोर पाहत स्वस्थ राहिली. गाडी 5 मिनिटातच गिरीशच्या घरासमोर उभी राहिली. जुईली गिरीशच्या फ्लॅटवर दुसऱ्यांदा येत होती. पहिल्यांदा आली ती पार्टीच्या वेळी, पण आज ती एकटीच होती गिरीश बरोबर. तिथला थाटमाट पाहून ती क्षणभर दिपूनच गेली. गिरीशने बटणे दाबले आणि दिवाणखान्यातले भव्य बिलोरी झंबर झगमगू लागले.
त्या प्रकाशात गिरीशच्या श्रीमंतीचा आणि रसिकतेचा डौल उठून दिसत लागला. पायाखालील मऊ रुजामा, प्रशस्त सोपे, भिंतीवरील सुरेख तेलचित्र, पिवळ्या कुंड्या आणि त्यात स्तब्ध हिरवी झाडे एखाद्या स्वप्ननगरीत असावे असे जुईला वाटले. ये, तुला सारी जागा दाखवतो. तुम्हाला चहा हवा होता ना? तो पण करून दे. किचन हे पहा, पण त्याआधी ही स्टडी पहा, ही बेडरूम. जुईली डोळे विस्फारून पाहत होती. ती डबल पलंगाची प्रशस्त शय्या रिकामी होती. एकाएकी तिला गुलाबच्या घरचा डबल बेड आठवला. ती संकोचून म्हणाली, मला स्वयंपाकघर दाखवा नि चहा साखरेचे डबे. गिरीश खूप मोठ्याने हसला. अगदी सुगृहिणी होण्यासाठी 100% लायक आहेस तू जुईली. अगं हे सारं बघून तरी घे. हा टेप रेकॉर्डर. कशाला गरिबाला दाखवता या गोष्टी? गरिबी आणि श्रीमंती या फजूल बाबी आहेत बघ. गुणी आणि मेहनती माणसाला गरिबी कधी स्पर्शही करत नसते. माझ्या अनुभवावरून सांगतो मी. आपलं भाग्य सर्वस्वी आपल्याच हातात असतं बघ. फक्त त्याचा शोध कसा घ्यायचा ते कळलं पाहिजे. जुईलीला वाटलं हेच शब्द आपण पूर्वी कधीतरी ऐकले आहेत. कुठं? कधी? कुणाच्या तोंडून? तिला गोंधळल्यासारखं झाले आणि तिला गुलाब आठवली. होय, गुलाबसुद्धा असंच म्हणाली होती. समोर एक पुऱ्या उंचीचा आरसा उभा होता. तेथील भिंतीला जणू त्या आरशाने पाठीशी घातले होते. जुईले नकळत त्या आरशासमोर आली आणि जणू पावले खिळल्यासारखी उभी राहिली. आरशात तिच्या पाठीमागे गिरीश उभा होता. आरशातून तिच्याकडे रोखून पाहत होता. तिने त्याची नजर चुकवण्यासाठी मान खाली घातली. चल, किचन दाखवतो. जुईली गिरीश पाठोपाठ किचनमध्ये शिरली. कुणाही गृहिणीला मोह पडावा असं ते सुसज्ज स्वयंपाकघर होतं. पण सगळा अव्यवस्थितपणा होता. प्लॅटफॉर्मवर सकाळच्या चहाची भांडी तशीच पडली होती. दूध उघडे पडले होते. डबे अस्ताव्यस्त होते. राजू मला मदत करतो, पण त्याची आई आजारी पडल्यापासून तोही हॉस्पिटलातच असतो. सगळी मिसमॅनेजमेंट झाली आहे. तुम्ही बसा बाहेर, मी चहा आणते. आणि जुईलीने पदर खोवला. गिरीश काही न बोलता तिथून बाहेर आला. जराशाने जुईली चहाचा पेला ट्रेमध्ये ठेवून बाहेर आली. शेजारच्या बशीत 4 बिस्किटं. चहा गिरीशच्या हाती देऊन तिने सहज आजूबाजूला पाहिले. मग नंदन चिटणीसने आणलेले तिचे ब्लोअप केले फोटोग्राफ्स गिरीशने सगळीकडे मांडून ठेवले होते. पलीकडे लावलेला रोहिणीचा मोठा फोटो त्यात अगदी विसंगत दिसत होता. हे काय? ही छायाचित्र इथं कशाला? तिला स्वतःच्याच त्या चित्रांचे प्रदर्शन पाहताना अतिशय लाजल्यासारखे वाटत होते. तू आता निघून जाशील, मग मी एकटा या फ्लॅटमध्ये काय करू? तुझ्या चित्रांकडे बघत राहीन. जुईलीने पुन्हा त्याची नजर चुकवली. जुईली, इथे ये, माझ्याजवळ बैस. जुईली हलकेच त्याच्या शेजारी जाऊन सोफ्यावर बसली. एक विचारू? तू काय ठरवलं आहेस पुढचं? पुढचं म्हणजे पुढच्या आयुष्याबद्दल. भालबरोबर तू सुखी होणार नाहीस. तो आता पुरा धारेला लागलाय. खरं म्हणजे त्याच्याबद्दल मलाही विचारायचं होतं तुम्हाला. त्यासाठीच मी इथं आले तुमच्याबरोबर. काय विचारणार होतीस? त्याला काहीतरी काम द्या. तो अगदी निराश होऊन जास्तीच पिऊ लागलाय. त्याला काम मिळालं तर तो सावरेल. तो सावरणं शक्य नाही. तो पुरता ॲडिक्ट झालाय. त्याच्यावर भरोसा ठेवून मी प्रयोग लावला तर कंपनीचा दिवाळ निघेल माझ्या. जुईली, तू नवी आहेस या क्षेत्रात. भले भले म्हणणारे या एका नादानं या धंद्यातून बर्बाद झाले. शिकले, सवरलेले, नावलौकिक मिळवलेले, अफाट गुणवत्ता अंगी असलेले नट या एका व्यसनापायी धारेला लागले आणि तळाला गेले. भालसुद्धा त्यातलाच एक. त्याला सावंतवाडीला त्या दशावतारी नाटकात पाहिला. वाटलं हा पैलू न पाडलेला हिरा आहे. त्याला मुंबईला आणलं तर त्याचा लखलखीत अलंकार होईल. पण माझा अंदाज चुकला. वॉटर 6 इट्स ऑन लेवल. बालबद्दल तू काहीच बोलू नकोस. क्षणभर गिरीश थांबला आणि पुढे म्हणाला, तुझ्या अंगावर हातसुद्धा टाकला त्यानं. खरं ना? तुम्हाला कसं माहीत? तिच्या डोळ्यात पाणी आणि घशात आमंड दाटून आलेले. मला सगळं माहीत आहे जुईली. खरं तर भालचा तुझ्यावर काहीही अधिकार नाही, ज्यामुळे त्यानं तुझ्यावर हात उचलावा. आणि अधिकार असला तरी तो फौजदारी गुन्हा ठरला असता. मी वकील म्हणून सांगतो तुला. माझ्यावर त्याचं फार प्रेमसुद्धा आहे. ती कसेबसे शब्द जुळीत खालच्या मानेने म्हणाली. प्रेम? जुईली, प्रेम असतं तर त्यानं तुझ्याशी लग्न करायचं टाळलं नसतं.
तुला एका बेवारशी मुलाची आई बनवण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. गिरीशचे शब्द सुरीसारखे तिचे काळीज चरा कापीत जात होते. गिरीश साहेब. तिला आता हुंदका फुटला. गिरीश त्याच्याजवळ सरकला. त्याने तिच्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवला आणि तो तिला थोपटू लागला. याच क्षणी तुझ्या आयुष्याचा तुला गंभीरपणे विचार केला पाहिजे जुईली. संधी एकदाच दार ठोठावते माणसाच्या आयुष्यात. भालच्या आयुष्यात तू आली होती, पण त्याला ती सांभाळता आली नाही. आता ती तुझ्यासमोर उभी आहे. जुईलीने धीर केल्याने वर पाहिले. गिरीशच्या चेहऱ्यावर डोळ्यात नितांत गांभीर्य होतं असं तिला वाटलं. इतर लंपट पुरुषांसारखा तो या क्षणी तिला वाटत नव्हता. आपला कुणी एक मित्र हितचिंतक असावा तसा गिरीश सुर्वे भासत होता. आधार वाटावा असे त्याचे शब्द होते. धीर वाटावा असा त्याचा स्पर्श होता. तिने मोकळेपणाने पदराचे टोक घेऊन आपले डोळे पुसून काढले. गिरीश साहेब, तुमचे हे उपकार मी विसरणार नाही असं मला कुणी बोललं नव्हतं. माझ्या भावी आयुष्याचा माझ्यापेक्षा कोणीतरी विचार करणारा आहे. देवा शपथ, मी ही संधी वाया दवडणार नाही. तुमच्या नाटकात तुम्ही मला काम दिलं, मी त्याचं सोनं करेन. तुम्ही असाच विश्वास ठेवा. ती उठली. मी निघते, खूप उशीर झालाय. भाल वाट पाहत असेल. तू काळजी करू नकोस. या नाटकात आता तुला दुय्यम भूमिकेत उभं करून चालणार नाही. त्याला दुसऱ्या नाटकात एखादी भूमिका मी देतो, पण त्यानं पिणं आवरलं पाहिजे. मी त्याला सांगेन. आणि एक काय? गिरीश थांबला. जुईलीचं एक प्रोफाईल समोरच्या रेडिओग्रामवर त्यानं उभं केलं होतं. त्याची जागा बदलून ते दुसरीकडे ठेवीत तो हलकेच म्हणाला, तुला दिवस गेलेत. त्याचंही तू काहीतरी ठरवून टाकलं पाहिजेस. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत अंधेरीला. ते सारं बिनभुभाट करू लागतील. हे तातडीनं केलं पाहिजे, नाहीतर तुला प्रयोग करणं मुश्किल होईल. सारी कंपनी या एका नाटकावर उभी आहे. हे नाटक केवळ तुझ्यावर उभं राहणार आहे. जुईली आगतिकपणे ऐकत होती. यंत्रासारखं तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मला कळलं सारं. दॅट्स फाईन. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. गिरीशने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला आणि आपल्या ओठांजवळ नेऊन त्या पालथ्या पंजावर आपले ओठ क्षणभर टेकल्यासारखे केले आणि लगेच तिचा हात सोडून दिला. जुईली बाहेर आली. वरांड्यातल्या स्टूलावर राजू निमूट बसलेला होता. थांब, मी तुला पोचवतो. गिरीश गाडी सुरू करण्यासाठी बाहेर गॅरेजपाशी आला. तोच कंपाऊंडच्या भिंतीआड उभा असलेला भाल चवताळून आत शिरला. बेंचोत, माझ्या बायकोला फूस लावतोस? मगाशी तिला मिठी मारलीस ती पुरे झाली नाही म्हणून तिला इथं घरी घेऊन आलास काय भडव्या? झोकांड्या खात तो गिरीशच्या अंगावर चालून गेला. मी काही कळण्यापूर्वीच त्याने पायातले झिजलेले चप्पल काढून जीवाच्या आकांताने ते गिरीशच्या अंगावर फेकले आणि जुईलीकडे वळून तो शिवीगाळ करीत तिच्या शरीराला झोंबू लागला. गुरखा! गिरीशने हाक मारली तशी गेटवरचा गुरखा धावत आला. इसको हकाल दो यहाँ से. और तुम लोग क्या करता है? ये बेवडा अंदर कैसा आ गया? गिरीशने गुरख्याला फैलावर घेतले. गुरख्याने भालच्या गचांडीला धरून त्याला बाहेर ढकलले. गिरीशने आपली गाडी गेट बाहेर काढली. जुईली फ्रंट सीटवर सुन्नशी बसलेली होती. जुईलीने गुलाबच्या दरवाज्यावर टकटक केला. आत जराशी हालचाल झाली आणि क्षणभराने दार उघडला. आत एकटेच चंदूभाई होते. गुलाबताई? ती पुण्याला गेली. जुईलीला आश्चर्य वाटले. सकाळी तर गुलाब तिला बाहेरून येताना दिसली होती. दुपारी नेहमीसारखे तिच्याकडे जायचे हे जुईलीने ठरवले होते. नेहमीसारखे गप्पा गोष्टींसाठी नव्हे तर खास एका कामासाठी. त्या कामात एकटी गुलाबच नीट सल्ला देऊ शकणार होती. गिरीश सुर्वेने अंधेरीच्या ज्या डॉक्टरांचा पत्ता दिला होता त्याच्याकडे गुलाबलाच घेऊन जाण्याचा तिचा विचार होता. एकट्याच गेल्या? मला काहीच बोलल्या नाहीत. आत्ताच्या डेक्कनने जाणार आहे. नुकती तासाभरापूर्वी गेली. येईल 2 दिवसांनी. तिच्या बहिणीच्या मुलीचा साखरपुडा आहे पुण्याला. चंदूभाई सविस्तर सांगत होते. मध्येच ते म्हणाले, तुम्ही अशा दारात उभ्या का? आत या ना. नको, मी जाते. सहज आले होते असे म्हणून जुईली परत फिरली. चंदूभाईंना एवढ्या जवळून ती आज प्रथमच पाहत होती. प्रत्येक वेळी ती येई तेव्हा चंदूभाई घरात नसत. क्वचित ते घरात असले तर जुईलीच पुढे जात नसे. अहोबाई म्हणाल्या तसेच दिसत होते चंदूभाई. बायकी बोलणं, बायकी नाजूक दिसणं, मान वेळावून हसणं. जुईली आपल्या खोलीपाशी येते. तोच बोलावल्यासारख्या अहोबाई तिथे आल्या. मैत्रिणीकडे गेली होतीस वाटतं? हो, पण गुलाबताई पुण्याला गेलेत. पुण्याला? अहोबाई तिच्या कानाला लागत म्हणाल्या.
तू सुद्धा वेंधळीच आहेस. चंदूभाई सांगतो आणि तू ऐकतेस. ती काही गुलाब पुण्याला नाही गेली, इथंच मुंबईत आहे. ती कुणाबरोबर तरी मौज मजा करत जुहू सांताक्रूजच्या हॉटेलात. पुण्याला आहे कोण तिचं? बोलत बोलत अहोबाई जुईलीच्या घरात शिरला. तिथल्या खुर्चीवर बसत त्या पुढे म्हणाल्या, तो पंखा लाव बाई, भारी उकडतंय, आणि चहाला टाक थोडं. चहा बशीत ओतून तो चवीने पित असताना अहोबाई जुईलीचे जवळून निरीक्षण करत होत्या. कुठल्या डॉक्टरला दाखवलंस? डॉक्टरला? कशाला? जुईलीने गोंधळून विचारले. अहोबाईंनी डोळे मिचकावले. अगं, लपवीन म्हटलंस तर किती लपवशील? 3रा महिना लागला. जुईलीने संकोचाने मान खाली घातली. अहोबाईंचे बोलणे संपतच नव्हते. नाटकात काम करणार आहेस म्हणतेस, पण उद्या 4-5व्या महिन्यात तुझं पोट दिसायला लागेल. तुझा बांधाच तसा आहे. तुझ्या बांध्याच्या बायकांचं पोट चोरटं राहत नाही फार दिवस. मी म्हणते, मग तुझ्या नाटकाचं काय होणार? पाहू पुढचं पुढं. अहोबाईंचं पुराण आणखी किती वेळ पुढे चाललं असतं, पण त्यांच्या बेबीनं हाक मारायला सुरुवात केल्यामुळं त्यांना उठावेच लागले. कशाला गधडी एवढी बोंबाबोंब करते कुणास ठाऊक. आले म्हणावं. अहोबाई गेल्या आणि जुईलीने सुटकेचा निश्वास टाकला. पण गुलाब दुसऱ्या दिवशी तिला भेटली नाही आणि 3ऱ्या दिवशी सुद्धा तिचा पत्ता नव्हता. तालमी रोजच्यासारख्या चालू होत्या. जुईली आता त्या नाटकात गुरफटत चालली होती. तिची सारी हौस उफाळून आली होती. एका नव्याच उत्साहाने ती रसरसली होती. तिचा अभिनय रोजच्या रोज अधिकच फुलत होता. माणिक वैद्य विलक्षण खुश होता. गिरीश सुर्वेला जुईलीबरोबर तोडीस तोड अभिनय करताना सारे कौशल्य पणाला लावावे लागत होते. जुईलीने जणू रंगभूमीवरील आपले पहिले पदार्पण वज्रलेप व्हावे आता असाच निर्धार केलेला दिसत होता. अहोरात्र ती आपली भूमिका, आपले नाटक आणि त्याला नव्याने जखडलेले आपले भवितव्य याच्या विचारातच गुंग झाली होती. त्या विचारात भाल तिच्या मनावर हळूहळू दूर होत होता. त्याच्या अस्तित्वाचा जणू तिला नकळत विसर पडत चालला होता. तिचे सारे मन नव्या नाटकाने व्यापून टाकले होते आणि शरीर त्या नाटकातील हालचालींनी. तालीम संपली आणि नेहमीसारखा गिरीश तिला पोचवण्यासाठी तिच्याबरोबर निघाला. गाडीत बसताच त्याने आठवण केली. जुईली, आज 4 दिवस झाले, अजून तू डॉक्टरकडे गेली नाहीस. एक दिवस महत्त्वाचा आहे. उद्या नक्की जाईन. मी राजूला बरोबर देतो, पण उद्या जायलाच हवं. तुझी तालीम उद्या परवा बंद ठेवू. 2 दिवसानंतर तू फिट होशील पूर्वीसारखी. किती रात्र झाली हे जुईलीला कळत नव्हते. ती भालची वाट पाहत होती. हा 3रा की 4था दिवस. भाल रात्री घरी येतच नव्हता. तालीम संपवून ती 10च्या सुमारास परत येई. यांत्रिकपणे त्याची वाट पाहत राही आणि मग केव्हा तरी पेंगळून झोपी जाई. भाल दुसऱ्या दिवशी सकाळी केव्हा तरी घरी परते. डोळे तांबारलेले, दाढी वाढलेली, शरीराचा सापळा झालेला असा भाल घरी येईने पडून राही. एकही शब्द तो बोलत नसे. मनात आले की पुन्हा बाहेर पडे. जाताना जुईलीची पर्स उघडून हाताला मिळतील तेवढे पैसे तो घेऊन जाई. जुईली काही बोलत नसे. त्या दिवशी गिरीशच्या घरच्या प्रसंगानंतर भाल साफ बदलला होता. रात्रंदिवस दारू आणि वाताहत झालेले जगणं जुईली तटस्थ डोळ्यांनी सारं पाहत होती आणि घट्ट काळजाने पाहिलेले सारे दृश्य मनावरून पुसून टाकण्याची तिची धडपड चालली होती. पण तरीही तिला ते शक्य होत नव्हते. तालमी सुरू झाल्याने ठाकूर हॉलच्या मध्यभागी ती सगळ्यांच्या नजरा खिळून घेत नायिकेच्या भूमिकेत उभी राहिली. म्हणजे मात्र तिच्या मनाला तेवढा पुरता साऱ्याचा विसर पडे. पण फाजल मेन्शनमध्ये पाऊल टाकल्याबरोबर तिचा जणू कायापालटच होई. भालची तडफड, त्याचे उद्ध्वस्त होणे आणि त्याला सगळ्यांनी नाकारणे या साऱ्याचे काटे भाल्यासारखे चारही बाजूंनी तिला पुन्हा टोचू लागत आणि तिची तगमग सुरू होई. आजही ती तशीच तडफडत होती. या क्षणी तिला भाल अतिशय हवासा वाटत होता. त्याला सगळं काही तिला सांगायचं होतं, पण भालचा पत्ताच नव्हता. तिचा कधी डोळा लागला हे तिला कळलं नाही. पहाटे कधीतरी दरवाजावर कडीचा खडखडाट ऐकू आला. इलेक्ट्रिक डोअरबेलसुद्धा कर्कशपणे करकरू लागली. तशी ती जागी झाली. डोळे चोळतच तिने दार उघडले. दारात चंदूभाई आणि गोरक्षकर उभे होते. त्या दोघांनी भालला कसे तरी धरून उभे केले होते. भाल शुद्धीवर नव्हता. यांना आत घ्या आणि झोपवा. चाळीचा गुरखा सांगत आला की हे रस्त्यावर पडले आहेत. मोटर बिटर अंगावरून जाईल. तशी मी उठलो. चाळ कमिटीचा सेक्रेटरी पडलो ना. रात्री बेरात्री उठावं लागतं.
गोरक्षकर सांगत होते. दोघांनीही भालला आत आणून पलंगावर झोपवले आणि ते निघून गेले. जुईलीने शरीराची जुडी करून एखाद्या प्रेतासारख्या पसरलेल्या बेशुद्ध भालकडे पाहिलं आणि तिला हुंदका आवरेना. काय ही याची अवस्था? कोकणातून याच्याबरोबर आपण विश्वासाने निघालो तेव्हा याची ही अवस्था होईल याची पुसटशी तरी कल्पना आपणास होती का? खुद्द त्याला तरी हे ठाऊक होतं का? किती उमेदीने हा आणि मी मुंबईत आलो, किती उमेदीनं संसाराची स्वप्न पाहिली. हा मुंबईत मोठा होईल, खूप नाव कमावेल आणि एखाद्या राजा राणीसारखे आम्ही दोघेही पुन्हा गावी जाऊ. तिथल्या माणसांचं प्रेम पुन्हा पूर्वीसारखं आम्हाला मिळेल. याची म्हातारी आई, तिच्या मांडीवर आपण याचा मुलगा ठेवून पायांवर डोकं ठेवून नमस्कार करू. भीमा मामीला सांगू, तुला तुझी भाची वाट चुकल्यासारखी वाटली तरी ती नीट वाटेवर उभी होती. तिने हा एवढा प्रवास इज्जतीने केला आहे. तिला जवळ घे. सीताराम मामाला केवढा आनंद होईल आपली ही भरभराट बघून. आणि निर्मलाताई, तिच्या एकटीच्या शब्दावर आपण इथं येण्यापूर्वी विश्वास ठेवला. ती फक्त एकटी थोरल्या बहिणीसारखी आपल्या पाठीशी उभी राहिली होती. तिला आता काय सांगणार? भालबरोबर लग्न न करताच आपण राहू लागलो. खोटं मंगळसूत्र गळ्यात बांधून लग्न केल्याचं नाटक करीत राहिलो. त्याच्यापासून अनैतिकपणे आपण गरोदर राहिलो. हा दारू प्यायला लागला. आता त्याच्या नावाचं हे खोटं मंगळसूत्रही तोडून टाकायचं आणि त्याच्यापासून राहिलेला हा गर्भही पाडून टाकायचा. नेमाताई, तू काय म्हणशील हे सारं कळल्यावर? जुईली ढसा रडत होती. समोरच्या भालने पडल्या पडल्या अंगाची चाळवाचाळव केली. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती न तो एखाद्या जनावरासारखा तोंडातल्या तोंडात कसला तरी आवाज करीत होता. जुईलीला त्याची विलक्षण चीड आली. या माणसाने आपल्या आयुष्याचा सत्यानाश केला आणि आपल्याबरोबर माझ्याही आयुष्याचा. ती रडे आवरून त्याच्याकडे तटस्थपणे पाहू लागली. तिला तो एक परकी पुरुषच वाटू लागला. कोण हा? याचा आपला संबंध काय? का म्हणून याच्यासाठी आपण रडावं? भाल उलथा पालथा झाला आणि त्याच्या तोंडून त्याच बेभान अवस्थेत शब्द बाहेर आले. जुईल्या, माझा जुईल्या गो. आणि त्याने तिला जणू जवळ घेण्यासाठी हात पुढे केले. जणू काही जुईलीच जवळ आहे असे वाटून त्याने कुशीतली उशी घट्ट जवळ घेतली आणि तिच्यामध्ये आपले मस्तक घुसळले. आर्तपणे तो पुन्हा म्हणाला, जुईल्या, माका सोडून जाऊ नको गो. जुईली एखाद्या स्वप्नातला देखावा बघावा तसे त्याच्याकडे पाहत होती. पहाटेच प्रकाशाबाहेर फाकू लागला होता. खिडकीतून तो ताजा स्वच्छ उजेड निरशा दुधासारखा आत पसरू लागला होता. निवर जळत असलेला बल्ब चमत्कारिक भासत होता. जुईलीने तो दिवा बंद केला आणि भालकडे पाहिले. त्याच्याबद्दलची अथांग माया तिच्या उरात दाटून आली. हळुवारपणे ती त्याच्या शेजारी जाऊन निजली आणि त्याच्या गवतासारख्या अस्ताव्यस्त वाढलेल्या मळकट केसातून बोटं फिरवू लागली.